शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्ने वाहे धुंदया अनातुनी. नमस्कार. वेळीच थांबलेलं बरं. मी समीर चौगुले. मी एक अभिनेता आहे आणि आनंदाची गोष्ट ही की सिंगिंग स्टार्स या कार्यक्रमात माझी निवड झालेली आहे. तसा मी काही गायक नाही, मी असाही गायक नाही, पण लहानपणापासून माझ्या कानावर गाणं पडत आलेलं आहे कारण आमच्या बाथरूमची कडी तुटलेली आहे अनेक वर्ष. माझे बाबा गायन शिकलेले आहेत तर आणि आमच्या शेजारी मात्र राहायला गाणं होतं. म्हणजेच बेला शेंडे आमच्या शेजारी राहत होत्या. अंगभूत आगाऊपणामुळे मी त्यांच्या घरी एकदा गेलो आणि त्यांना डोरबेलचा आवाज काढून दाखवला. त्यांना मी सांगितलं, डोरबेला शेंडे, असा मी आवाज त्यांच्यासमोर काढला. त्यानंतर बेलाताईंनी भोपळा लावलेला काठीने मला तुडवला. अरे तसं नसेल रे, तानपुरा असेल तो. नाही, तानपुरा त्यांच्याकडे होता पण मला बडवला काठीनेच त्यांनी. मग त्यानंतर सगळ्या सोसायटीतली लोक जमली आणि कॉन्ट्रीब्युशन काढून मला दुसरीकडे त्यांनी शिफ्ट केलं. मग मी नवीन बिल्डिंगमध्ये गेलो. तिकडे शेजारी गाणं आलं, ते म्हणजे डॉक्टर सलील कुलकर्णी. अरे वा. मला वाटलं डॉक्टर साहेब आलेत, मला बरं नव्हतं. मी त्यांच्या घरी गेलो, मला ताप आलाय. ते म्हणाले, हे ती कामही नाही करत. ती अनेक वर्ष मी कामं सोडलेली आहेत. मी आपला असाच डॉक्टर आहे. मी आजारी पडलो तर मी दुसऱ्या डॉक्टरकडे जातो म्हणतात. खरंच नावापुढे फक्त डो आणि टिंब लागावं यासाठी माणसं किती वर्ष कॉलेजमध्ये जातात. असो, पण ही माझी संगीत गाथा आहे. तर असा मी संगीत शिकत शिकत तिकडे आलेलो आहे. पण मला गाणं येत नाही, पण चॅनलने एक मेंटॉर माझ्यावर दिलेला आहे. एक सेलिब्रिटी मेंटॉर मला शिकवायला येणार आहे गाणं. तर आता बघूया तो मेंटॉर कधी येतोय ते. या सर, या सर, या. अरे आता तू टेन्शन घेऊ नको. अरे आमिर, या शो मध्ये पण तू आहेस. क्या बात आहे. आणि बाबा तू ए बघ, म्हणजे ढोलकी पाहिजे, डुलकी नाही पाहिजे. सर या बसा. अरे समीरजी कसे आहात? हा ठीक आहे, पण मी ओळखलं नाही आपल्याला. मी बने चॅनल ईपी नाव ऐकलंय ना? अच्छा, तुम्ही आहात ते. अरे बापरे, चॅनल ईपी म्हणून चॅनल हल्ली आता बालमाजुरांना आणायला लागले. समीरजी हे अरुण सर, हे तुमचे मेंटॉर आहेत. ओळखलं नाही ओळखलं मी यांना. खरंच नाही ओळखलं. नाही, अरुण सर मोठे गायक आहेत. सजना माझा देखना, रोज ढोसतो दारू चकना. हे गाणं माझंच फेमस झालेलं आहे. हे गाणं तुमचं आहे? हो, हे माझं गाणं फेमस आहे. आणि बापाचा फुटला भांडा, त्याने घरी आणल्या नंडा. हे माझं गाणं आहे. अच्छा अच्छा, वाजव रे. बापाचा फुटलाय भांडा आणि बापाचा फुटलाय भांडा, त्यांनी घरी आणलाय नंडा. आणि बापाचा फुटलाय भांडा, बापाचा 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 बापाचा. क्या बात आहे. खरंच. अरे बाला, ही दोन्ही सुपर डुपर हिट गाणी मी बोललेली आहे. नाही, खरंय खरंय. तुम्ही बोललेली आहे म्हटल्यावर सुपरहिटच असणार ती सर. खरंच आहे. वा वा, मस्त 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 होत सर, एकदम मस्त. दाद्या मस्त करा. मी इथे बाजूला आहे, काय लागलं तर मला सांग. हो हो ठीक आहे दाद्या. सर, मला तुम्हाला भेटून खरंच खूप आनंद झाला सर. काय नाव काय तुझं बाला? सर, मी समीर चौगुले. मी अभिनेता आहे सर. मग त्यात आवरं काय वाईट वाटून घ्यायचं? वाईट कुठे वाटतं? आय एम ओके. मला काहीच नाही सर. मला एवढंच म्हणायचं आहे, सिंगिंग स्टार हा कार्यक्रम आहे, तो मला जिंकायचा आहे सर. प्लीज मला खूप इच्छा आहे सर. मला टेन्शन घेऊ. ओके सर. मी आता आलोय ना, मी तुला जितवणार म्हणजे जितवणार. हो सर, मला खरंच आनंद झाला. आपली ओळख झाली हा आनंद झालाय सर. आता आपली ओळख झाली आहे की नाही? बरं, मग मी बंडा गांधू. सर काय काय बोलताय? बंडा गांधू म्हणजे? मी गुरु आहे ना तुझा. अहो, ते गंडा बांधू आहे ते. बंडा गांधू कुठून आणलं सर?
सर तुम्ही शब्द चुकताय सर, कळतं का तुम्हाला? शब्द चुकताय तुम्ही. वसारे आता तू मला शब्दाचं सांगणार आहेस? असे शब्द किती आईले आणि गेले मी त्याची इज्जतच करत नाही. अरे जाऊन तू कुठल्या पण लेखकाला जाऊन विचार. अरे मोठे मोठे लेखक वैतागलेत माहिती. शब्द आहेत ना माझ्या समोर असं चला चला कापतात न फला फला घाबरतात. तर फायनली बंडा गांधू. आग्रह असेल तर गांधा गांधा. सर हे तुम्ही गळ्यात घातलंय सर, दंडाला बांधायला पाहिजे ना तुम्ही. काय गल्यात पाच झालास तर दंडाला, नाही तर काढून फेकून देणार. ओके सर. सर हरकत नाही सर, आपण मग आता सुरू करूया का आपल्या या कुठलं गाणं गाणार आहेस? सर मी बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. एक हे गाणं. असं गाणं आहे सर? हो असं गाणं आहे सर. हा आता हल्ली नवीन नवीन पोरं येतात गाणं अरे नाही सर. गलतच नाही रे मन. नाही सर, नवीन नवीन पूर्ण नाही, फार जुनं गाणं आहे. वसंतरावांनी ते गायलेलं आहे सर, दिग्गज आहेत ते सगळे सर. अचल मग काय हरकत हा. असू दे, हरकत नाही. हा सर मी गाणं म्हणू का आता? हा नाही थांब एक मिनिट, त्याच्या आधी मी तुला एक वस्तू देतो, ती घ्यायची आहे तुला. काय देताय सर? हे 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 अच्छा चाटण का? नाही 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 सर, माझ्याकडे आहे सर. माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे प्रत्येक गायकाकडे त्याचं चाटण असतं. म्हणजे मी सुद्धा बनवलेलं आहे. सुंठ, ज्येष्ठी मध, मध याचं असं मिश्रण करून बनवलं आहे चाटण. मी ते घेतो सर, तुम्ही नका देऊ मला. आता मी तुझा गुरु आहे ना बाला. हो सर. मी जे देईन ते तुला घ्यायचं आहे. बरं सर, जशी तुमची इच्छा. सर अरे हे काय दिलं तुम्ही? तिखट आहे खूप. काय ती शेजवान चटणी आहे. शेजवान चटणी का दिलीत मला? हे आमच्या घराण्याचं चाटण आहे बाला. अरे बाला एकदा ये चाटलं की तर्रारून असं गाणं बाहेर पडलं पाहिजे. तिखट आहे मग, बाकी काय नाही. थोडंसं कसं आहे, तुला जेवढं तिखट लागेल ना तेवढं समोरच्या माणसाला तुझं गाणं गोड लागेल. असं आहे का? हा प्रशांत दामले तुला माहिती आहेत? हा माहिती आहेत ना सर, प्रशांत दामले. त्याचा मला फोन आयला, मला बोलतो दादा मी आता सिंगिंग स्टार मध्ये जज होणार आहे. मावरे काय टेन्शन घ्यायचं, मला कशाला फोन करायचं? नाही नाही टेन्शन तर नाही, मी त्याच्यामध्ये ना गायकाची ऍक्टिंग बघणार आहे. अच्छा. हा तर बाला आता प्रशांत दामले जर का तुझ्या गाण्यात अभिनय बघणार आहे तर तुझ्या या गाण्यामध्ये अभिनय नको यायला. पण मग अभिनय आणायचं म्हणजे काय करायचं? गाणं बोल. बगळ्यांची माळ. कल्ल कल्ल बगल्यांची माल. हो आहे ना. हा. म्हणजे बगल्यांची माल आहे, म्हणजे अनेक बगले आहेत. हो, अनेक. एकापेक्षा जास्त बगले आहेत. हो सर. आपल्याकडे सध्या 2च बगल आहेत. हा एक बगल, हा एक बगल. किती झाले? 2 बगले. क्लिअर. बगल्यांची माल फुले. क्लिअर. अरे हे काय दाखवताय सर तुम्ही मला? बगले म्हणजे या अर्थाने नाहीये, बगल या अर्थाने नाहीये ते. बगळा बगळा पक्षी असतो ना, बगळा. अरे वाचाड्या, तुझा जो पक्षी आहे तो दाखव, पण मला ऍक्टिंग दिसली पाहिजे त्याच्यामध्ये. म्हणजे मी आता बगळा करायचा याच्यात? भावगीत आहे, तरलता असते त्यात. अशी ऍक्टिंग बगळ्या